नाशिक शहरामध्ये गाड्यांची जाळपोळ आणि 5 संशयितांना अटक। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते। जुन्या नाशिक परिसरात उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकी पेटवून दिल्याची घटना बुधवारी 15 मेच्या मध्यरात्री घडली। बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या 3 इसमांनी जुन्या नाशिक परिसरात उभ्या असलेल्या दुचाकींवर पेट्रोल ओतत त्या गाड्या पेटवून दिल्या। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना देखील गाड्यांची जाळपोळ झाल्याने जुन्या नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणातील आता 5 संशयितांना शनी शिंगणापूर येथून अटक करण्यात आली आहे। ऐन निवडणुकीच्या काळात शहरात जाळपोळीचा प्रकार समोर आल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झाले। पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेत यातील 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी आणखी काही महत्त्वाच्या बाबी पुढे येत आहेत का हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।